कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीचे रेल्वे स्थानक हे प्रमुख रेल्वे स्थानक असून मोठ्या संख्येने पर्यटकांसह जिल्ह्यातील नागरिकांचा इथे प्रवास असतो। या ठिकाणी गाड्या लावण्यासाठी मर्यादित जागा राहिली आहे। त्यातच आता कोकण रेल्वेने या ठिकाणची जागा एका खाजगी ठेकेदाराला, एका खाजगी हॉटेलला देण्याचे ठरविले आहे। ठरविलेच नव्हे तर त्या ठिकाणी बांधकामही सुरू झाले आहे। कोकण रेल्वेला नेमके काय साध्य करायचे आहे? सामान्य नागरिकाला सहजरित्या गाडी लावता यावी व पुढील प्रवास व्हावा या अपेक्षा असताना नागरिकांनी भाडे देऊन गाड्या लावायच्या आणि एक प्रकारे दुसऱ्या बाजूला कोकण रेल्वेने जमिनीचे खाजगीकरण केल्यासारखे करावे, व्यावसायिकांना खाजगी हॉटेलसाठी जागा द्यावी आणि प्रवासी जनतेची मात्र गैरसोय होईल अशी कामगिरी करावी, याबद्दल रत्नागिरी जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे। आमचे प्रतिनिधी किशोर मोरे यांचा हा रिपोर्ट। कोकण रेल्वे कोकणात आली, पण कोकणी माणसाला काय मिळालं ह्याचं प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नाही आहे। पण त्यामध्ये ज्यांनी जमिनी दिल्या त्यांना किती मोबदला मिळाला किंवा त्यांच्या वारसांना किती नोकऱ्या मिळाल्या, हा आजही प्रश्न असा अधांतरीतच आहे आणि त्याच्याबद्दल आजही आंदोलन होत आहेत। कोकण रेल्वे आली, पण कोकणातल्या किती लोकांना त्याचा फायदा झाला, प्रवासात असेल, नोकरीत असेल। पण आता कोकण रेल्वे आल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या परिसरातली एकंदरीत आपण स्थिती पाहिली तर आता ह्या ठिकाणी ह्या कोकण रेल्वेच्या रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनमधनं देशभरात अनेक गाड्या धावतात। त्यामुळे साहजिकच इथं वाहनांची गर्दी होते, पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो। मग असं सगळं असतानासुद्धा, मुळात जागेची टंचाई असताना आत्ता रेल्वे विभागाकडून त्यांच्या सुपीक डोक्यातनं आलेली कल्पना आपण पाहतो आहे। या ठिकाणी आता त्यांनी इथे ही जी पूर्वीची पार्किंगची जागा होती, त्या पार्किंगच्या जागेवरती आता कोणाला तरी खाजगी हॉटेल बांधण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे। मुळात आज पार्किंगची अवस्था पाहता त्या ठिकाणी खरंच पार्किंगची गरज होती। आजही लोकांची कोंडी होते, वाहनांची कोंडी होते, गाड्या लागत नाही आहेत। असं असतानासुद्धा आता खाजगीरित्या रेल्वेने त्या ठिकाणी हॉटेल उभारायला परवानगी दिली। हे कितपत योग्य आहे? भविष्यामध्ये याचा किती त्रास होणार आहे? समोर हॉटेल आहे, रेल्वेचं परिसरात त्यांच्या प्रिमायसेसमध्ये कॅन्टीन आहे। मग असं असताना रेल्वेला या हॉटेलसाठी जागा देण्याचा एवढा अट्टास का? बरं, जागा दिली, आता पार्किंगची समस्या काय? पण हे पार्किंगला कुठेतरी व्यवस्था दुसरीकडे केली आहे। पण मुळात ज्या वेळेला येतो वाहन चालक, तो आपली गाडी घेऊन येतो, रेल्वे स्टेशनसमोर उभा राहतो आणि तिथून आतमध्ये रेल्वे पकडायला जातो। मग असं सारं असताना कुठेतरी भलतीकडेच त्यांना पार्किंगची जागा दिली आहे आणि तिथे त्यांनी आता पार्किंग करायचं आणि मूळ मोक्याची जागा आहे, जी सुविधायुक्त जागा आहे, प्रवाशांना सोयीचं होतं, वाहन आणून उभं करायचं होतं। जवळजवळ इथं दुचाकीचा विचार केला तर 400-500 दुचाकी सहज लागल्या असत्या। पण आता या हॉटेलला दिल्यामुळे नेमकं रेल्वेच्या मनात चाललं आहे काय? प्रवाशांचं हित बघायचं आहे की व्यावसायिकांचं हित बघायचं आहे, असा प्रश्न मात्र या निमित्ताने उभा राहतो। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।